उद्धव ठाकरे यांनी 1,00,000 रुपयांचं बक्षीस जाहीर केलंय की भारतीय जनता पक्षाचे नेते, प्रमुख नेते देवेंद्रजी आणि इतरांच्या भाषणामध्ये हिंदू मुस्लिम नाही असं दाखवा आणि 1,00,000 रुपये मिळवा. उद्धव ठाकरेंनी आपलं चॅलेंज स्वीकारलं. माननीय देवेंद्रजींचं आजचं नाशिकचं भाषण ऐका आणि ते भाषण ऐकून पुन्हा घरातच बसा. कारण देवेंद्रजींनी आपल्या भाषणामध्ये नाशिकच्या कुंभमेळ्याच्या निमित्तानं चौफेर विकासाचे जे मुद्दे मांडलेत ते कधी आपण स्वप्नातही पाहू शकत नाही. एक तर कृपया सगळ्यांचा नाद करा, देवेंद्रजींचा करू नका, तुम्हाला परवडणार नाही. अजित भाऊ चव्हाण हे भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते, यांना अचानक देवेंद्र फडणवीसच्या बाबतीमध्ये उद्धव साहेबांनी वक्तव्य केलं की यांच्या आणि यांच्या नेत्यांच्या कुठल्याही सभेमध्ये किंवा कुठल्याही मिटिंगमध्ये हिंदू मुसलमान शिवाय दुसरे काही नसतं, विकासाचे मुद्दे नसतात. आणि आमचे हे जे मित्र आहे अजित चव्हाण यांनी ते आव्हान स्वीकारलं आणि त्यांनी नाशिकच्या सभेत देवेंद्रजी विकासावर बोलले. देवेंद्रजींनी ज्या पद्धतीनं विकासाचे मुद्दे मांडले त्यांनी त्यांचं बखान केलं आणि उद्धव साहेबांना चॅलेंज दिलं की आता 1,00,000 रुपये तुम्ही द्या, कशाला द्या, कुठं द्या. त्यांनी त्याचंही बी सुंदर बखान केलं, काही हरकत नाही. पण मला एक सांगा अजितजी, की गेल्या 5 वर्ष भारतीय जनता पार्टीचं महापालिकेमध्ये जे काही सत्ता होती त्याच्यामध्ये सतीश कुलकर्णी तुमचे महापौर होते, रंजना भानसी महापौर होत्या. काय दिवे लावले हो, काय काम केलं? एक काम सांगा. एक काम जरी तुम्ही सांगितलं तरी तुमचं आव्हान आम्ही नाशिककर स्वीकारलंय, त्यांनी प्रत्येक नाशिककरांनी स्वीकारलेलं आहे की तुम्ही काय दिवे लावले भारतीय जनता पार्टीने. अहो, नाशिकला जे पिण्याचं पाणी मिळतंय ना, त्या धरणांमध्ये वालदेवी धरण असेल, कश्यपी धरण असेल, याच्यामध्ये सर्वात जास्त जर सिंहाचा वाटा कोणाचा असेल तर शिवसेनेचा आहे, मनसेचा आहे. थेट पाईपलाईन असो, यापूर्वी सर्व काँग्रेसच्या काळात घडलेले, पंडितराव खैरे काँग्रेसचे होते महापौर, त्यांनी केलेली थेट पाईपलाईन पहिली सुरुवात. आणि नाशिकच्या विकासामध्ये आरोग्य विज्ञान विद्यापीठ असेल, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ असेल, HL असेल, सिन्नर MIDC असेल, सातपूर MIDC असेल, हे सारं काही यापूर्वी घडलेलं आहे भाऊ. तुम्ही काही केलेलं नाही, काही नाही केलेलं. तुम्ही फक्त एकच केलं, हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान, कटेंगे तो बटेंगे, कटेंगे तो बटेंगे. याचं तुम्हाला काही सुचलंच नाही. तुमचे राणे कटेंगे तो बटेंगे, तुमचा आशिष शेलार कटेंगे तो बटेंगे, राम कदम कटेंगे तो बटेंगे, तो सदावर्ती ऍडव्होकेट ढापण्या तो काय बोलतो, कटेंगे तो बटेंगे. अजून काय, ती चित्रा वाघ कटेंगे तो बटेंगे. सारी कॉमेडी भाऊ तुमची. आणि तुम्ही या कॉमेडीमध्ये कोणाला फसवताय माहिती का? तरुण पोरांना फसवताय रे बाबड्यांना. अजित चव्हाण स्मार्ट व्यक्तिमत्व, हुशार, पण काय गुलाम. ठाकरेंनी महाराष्ट्रासाठी काय केलं ना अजित दादा, हे तुम्हाला पत्रकार म्हणून यापूर्वी कळालेलेच आहे. परंतु तुम्ही फक्त सत्तेच्या आहारी चालले आणि सत्तेचा एक तुम्ही काय म्हणता ना कमर्शियली प्रोग्राम करताय. आणि कमर्शियली सोडा, सारा काही महाराष्ट्र विकल्या जातोय रे बाबा, याचा विचार कर आणि नंतर ठाकरेंना चॅलेंज देत बस. बाकी सर्वांना ठाकरे पुरून उरलेले भाऊ. हे संयुक्त महाराष्ट्रातील लढ्याचं बीज आहे. संयुक्त महाराष्ट्रासाठी ज्यांनी लढे दिले, स्वातंत्र्यासाठी लढे दिले ना, त्यांचं बीज आहे ठाकरे. आणि त्यांचा नाद करायचा नाही. नाशिककर म्हणजे स्वतः एक आंदोलन आहे, त्यांचा पण नाद नाही करायचा. जय महाराष्ट्र.